ठीक आहे म्हटले, पण राज्याभिषेक ठरला आणि पाया पडायला गेले तेव्हा सांगितलं, वचन दिलं तुझ्या आईला. ही सगळी आठवण वनात करून दिली. कुणी? सीताबाईनं. आणि मग प्रभूच्या लक्षात आलं. प्रभू म्हणले, पण हत्या होईल, काही होऊ द्या, पण माझ्या करता रामचंद्र प्रभूनं बाण उच्चारला, ठरला, त्या दिशेने निघाले. जबाबदारी लक्ष्मणाला सांगितली, मला सांगायचं देव काय करतो. निघाले तिकडं, खाली दिशेला झालं, बाण लागला, लक्ष्मणा धावा, आवाज आला, लक्ष्मण जीव आहे, सीताबाई माया आहे आणि रामचंद्र प्रभू ब्रह्म आहे. अहो मायेनं अंगीकार केला, बाहेर आल्या म्हणजे हो प्रभूवर संकट पडलंय, त्याच्या मदती करतात. लक्ष्मण दादा म्हटलं की जाणार नाही, जगाचा मालक आहे, सृष्टीचा नियंता आहे, संकट पडत नाही, ऐकल्यासारखं केलं आणि पुन्हा आवाज काढला, लक्ष्मणा 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 लक्ष्मणा, आवाज काढला. सीताबाई बाहेर आल्या आणि लक्ष्मण दादाच्या पुढे वरून ते तुम्हाला बोलवत तरी तुम्ही मदती करता जात नाही, त्यात ते माझ्याबद्दल तुमच्या मनात काहीतरी कपट आहे. नाथ मला भावाप्रमाणे वर्णन दिलं. जयाचा विनाश धरून निवडी वनाला लागोनी, तुम्ही वनाला काला कापता करून असा शब्द वापरला. लक्ष्मण दादा उठले, प्रभूच्या तुला रेषा मारली आणि तुम्ही याच्या पुढे जाऊ नका. ते तिकडे गेले तर रावण आला, रेषेचं उल्लंघन त्याला शक्य झालं नाही. सीताबाई सांगितलं बाहेर या, भिक्षा टाकण्याकरता बाहेर आल्या, खांद्यावर टाकलं, आकाश मार्गाने घेऊन त्याला अशोक वाटिकेत घेऊन बसवलं. आता माझे उत्तर ऐका, आकाश मार्गाने घेऊन अशोक वाटिकेत नेऊन बसवलं सीताबाईला. सीताबाई तिथे थांबल्या आणि मग शोध लावायचा. शोध लागला, विभीषणाच्या घरापर्यंत अनुद्रा पोहोचले. कोणतं घर कुठे तुळशीवरण लावले, सगळं ठरलं. सीता आहे हे कळाल्यावर सीता सोडण्याकरता एक पर्याय होता. कोणता? एक तर शरणागती होती, नाही तर युद्ध. कारण रावण काही तसं सोडत, रावणाला घरात ते सगळे सांगत होते सीतेला सोडून